शुभ सकाळ मित्रांनो। तर सकाळी सकाळी ना भरपूर पाऊस पडून गेलो आणि वातावरण बघा एक नंबर झालं। तर आपण हिला इकडे काय माहित आहे, आपल्या घराच्या बाजूक परसावत जी आपली आवडती जागा असा, इकडे येल्यार कसं माहित मन प्रसन्न होता। तर मस्तपैकी सणा वातावरण झाला, पक्ष्यांची किलबिलाट तुमका ऐकूक येत असतात। तर आई आमची इले इकडे सकाळीच ना काय माहित आहे फुला काढू, तर चाफ्याची फुला पण असतात वरती, त्याचबरोबर इकडे जास्वंदीची फुला पण आहेत। तर सकाळचा ना गावाकडला आपला ह्या फ्रेश वातावरण बघता तुम्ही, नाही लाय थांब काढताय नाही तुम्ही। आणि काय माहित आहे मित्रांनो, सकाळी असा ताजा तावाना असं वातावरण बघितलं ना तर आपला मन प्रसन्न पण होता। आणि आता आपली ना मित्रांनो शेतीची कामं चालू होती, शेतीची कामं ऑलमोस्ट मित्रांनो चालू झाली असत, म्हणजे कसं भाजाळ एकदा झाली ना तर मग शेतीचे कामं चालूच होतात। तर आता कसं माहित आहे पावसान मे महिन्यात थोडंसं ना धुमाकूळ घातला होता, तर त्याच्यामुळे थोडंसं कसं शेतीच्या कामात थोडंसं कसं अंतर भेटलो होतो। तर आता कसं माहित आहे जोरदार असला शेतीचे कामं चालू होतील आणि बघताच पूर्णपणे आता सकाळचे ना 6:30 पावणे 7 वाजले असत आणि पक्ष्यांची किलबिलाट। तर आता आपल्या ह्या ना भात शेतीला सुरुवात होईल, म्हणजे कसं माहिती आहे उकळ बेर लावणी असं। तर आपण बघूया, आपण तर लावणे जमला तर आपण येणार आहोत, सुट्टी भेटत तशी, नाहीतर मग काय माहित आहे उकळबेर वगैरे कोणतर करीत असतात ना, थोडक्यात मी तुमका दाखवीनच। तर चला, छान असा सकाळचा तुमका ताजा तावाना वातावरण दाखवला आणि आज आपण चाललो काय माहित आहे आत्तेकडे गोवळात। तर चला, तर मित्रांनो आपण जास्वंदीची त्याचबरोबर ना आपल्या या सोनचाफ्याची ना फुला काढला देवाका। पेंट्री काकू पण निघले सकाळीच राखा टाकूक। चला आज चालला हो काकू येतं गोळात पेंढरी तिकडे कसं दुकान येणार आम्ही। तर चला जाऊया, पटापट तयारी करूया, आपली लालपरी असणारा 8 वाजताची। सुप्रभात मित्रांनो, नमस्कार, मी मुरगाडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मुरिया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो सकाळी छान असं तुमका ना आपल्या सुंदरसं आपल्या गावातला ना वातावरण तुमका दाखवला, तर छान वाटतं असा। सकाळी आपण माहीत आहे उठल्यानंतर गावाकडे ना थोडंसं फेरफटको मारलो ना की बरा वाटतं, मन प्रसन्न वाटतं। तर आता आंघोळ वगैरे करून आता ना आपण निघाला आहोत गोवळात आत्तेकडे। तर तिकडचा आजचा आपला आज प्रवास असणारा, तर तुमका आज ह्या ब्लॉगमध्ये बघू भेटतलो। तर चला आता जास्त वेळ न घालवता आपल्याक ना लालपरी आपल्याक पकडूची असा, पावणे 8 वाजता येतं आपल्या देववाडी बस स्टॉपच्या थंय। तर चला, तर मित्रांनो सकाळी ना पाऊस ना धो धो पडत होतो आणि आता थोडासा ना हिंबाळ टाकला ना। तर आपलो ह्यो नजारो असा आपल्या चौकावर जो वाडीतल्या। तर इकडे बघतास इकडे ना आपल्या गावात ना आरोग्य केंद्र मित्रांनो उभारतात। तर ह्या आरोग्य केंद्राच्या इमारतीचा ह्यो आराखडो म्हणजे कसा स्ट्रक्चर चालू केला नाही असा बांधूक, आणि जेव्हापासून आपले ना सरपंच भाऊ म्हणजेच दीपक तोरसकर निवडून येले ना तेव्हापासून ना मित्रांनो बरीचशी कामं आपल्या गावात होऊ लागली आहेत। तर आपल्या सरपंचाक ना एक माझ्याकडून ना बिग थम्सअप। ह्यो प्रवेशद्वार असा आपल्या ग्रामदेवता श्री केळंबिका देवीच्या मंदिराचो। तर त्या साईड का मंदिर हा,
तर तिकडनं आपण दाखवूयाच, कारण कसं आता गाडी यायचा वेळ झाला नाही तर आपण तुमका मंदिरात घेऊन गेला असता. तर मित्रांनो ह्याच आपल्या गावाकडील ग्रामदेवता श्री केळंबिका मातेचं मंदिर. आणि बाजू तिकडे आता कसं माहीत आहे झाडा वगैरे वाढली आहेत त्याच्यामुळे ता मंदिर दिसत नाही. आता ता मंदिर असं आपल्या भावकादेवी मातेचा. तर इकडनात लांबनात पाया पडून आपण आता ना आपल्या प्रवासात सुरुवात करूया. तर मित्रांनो आता आपण इला आपल्या ना मंच्या गावच्या आपल्या ह्या देववाडी बस स्टॉपच्या इकडे. आणि इकडे बरीचशी मित्रांना म्हणजे कसं बरीचशी लोक असतात या बस स्टॉपला येणारी. चला तर मित्रांनो लालपरी आपली इलेली असा. आणि तर बऱ्यापैकी मित्रांनो गर्दी बघता असा. तर चला परत एकदा आपल्या लालपरीचं मित्रांनो आपण प्रवासाचा अनुभव घेणार आहोत गावाकडनं. कुटुंब गर्दी बघताच. तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आपण आता लालपरीचा आपण प्रवास करणार आहोत. मंच्यापासून आपल्या गोवळ म्हणजे गोळा झाला आपण आज तिकडे. तर गोवळ तिथेपर्यंत आपण प्रवास असणारा. तिकडं नंतर मग काय दादा वगैरे गाडी घेऊन येतो. तर चला या बाळू होय होय चाललो होय. मित्रांनो आता आपण ना मंचेरी टॅरीला. आणि इथनं आपल्या अजून नाही मला तरी 10-15 मिनटं लागतली. तर आता मंचेरीना बघू गेला तर बरीचशी दुकानं आता मित्रांनो झाली असत. तर चला. तर मित्रांनो काय माहीत आहे इकडे ना रस्त्याचा काम चालू असा. तर पूर्णपणे ह्यो रस्तो ना कोल्हापूर विजयदुर्ग असो रस्तो ह्यो पूर्णपणे ना मित्रांनो कॉन्क्रीटचा होणार असा. तर 2-3 वर्ष जातली अजून एका. तर ह्या असा आपल्या पाटगाव गावातील प्रसिद्ध असा दत्त मंदिर. आणि दत्त जयंतीक इकडे ना मोठी जत्रा असता. तर आता आपण मित्रांनो काय माहित आहे तर दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पोंबुर्ले या गावच्या मित्रांनो प्रवेशद्वाराच्या इकडे येईल आपण आता. तर चला आता आपण ना गोवा तिट्यावर उतारला. आणि आपली लालपरी सुद्धा गेली. आणि इकडे दिनवादा पण इलो. टायमिंग वर इल. हा मंचातलो. हा काय म्हणता बरी आहे ना. बिस्किट आधी बघूया खायची आहेत आत्ताच हे काय येता.
तर मित्रांनो आता आपण ना गोळात पोचला आहोत तिकडे आणि बोललो काय माहिती आहे येताना आपल्या दुकान आपल्या तिकडची उघडी नव्हती त्याच्यामुळे काय माहिती इकडे येऊन मग ते थोडंसं काय ना काहीतरी खाऊ घेतला. तर चला आत्तेच्या ना घरात प्रवेश करूच्या अगोदर इकडे ना तुम्ही छान असताना तुळशी वृंदावन बघतास. तर इकडे बघतास आमच्या दिन्यादा जो इकडे डॉगी. तर चला लाकडा बिकडा भरला निघत. तू काय करता ह्यो काय करता आधी बघे काढा काय ते जेवण करताना आज दिन्याचा. तर इकडे बघतात काका आत्ते काय म्हणता. तर इकडे बघतात जेवणाची इकडे तयारी चालू आहे आणि आज आम्ही दिन्यादाच्या हातचा खाणार आहोत. थोडस कसा हा चल नवीन नवरा बाईक पण आम्ही ना थोडासा कामाक लावला. जेवी बघून ठेव काय रे. तर मित्रांनो पावसानं इकडे बघा मळबट केला ना तर मला वाटलं तर पाऊस संपल्यास येत. तर मित्रांनो आत्तेच्या इकडे ना घरात जाऊच्या अगोदर इकडे मोठा असा ना कलमी आंब्याचा झाड हा त्याचबरोबर मोठा इकडे ना चिंचेचं झाड हा. इकडे बघताच दिन्यादान आमचं ना दिन्यादा म्हणजे आत्तेकडे येईल आपलं पाहुणचार काय केल्यानंतर इकडे तळलेलं इकडे ना फणसाचे गरे. तर मित्रांनो इकडे बघताच ना ही भाजी ठेवलेली आहे ना. तर इकडे भाजी ठेवलेला दिन्यादाना त्याचबरोबर या साईड का सश्याचा मटण असा आणि त्याचबरोबर इकडे भात आणि इकडे डाळ. तर आजचं असं सगळं बेत असणारा. तर मित्रांनो इकडे बघतास गॅसवर ना इकडे सश्याचं मटण शिजवून ठेवलेला. तर आपण मगाशी थोडंसं बाहेर गेला होता बघा. तर इकडे गौराबाई त्याचबरोबर तळू कोणक बसवला बघा वड्यात. तर इकडे आम्ही आज ना मित्रांनो इकडे चुलीवरचे हा स्पेशल आपण ना वडे खाणार आहोत. वडे नाही पुऱ्या 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 हा. तर इकडे गौरी ना इकडे वड्याचे छापो काढून देता इकडे म्हणजे पुऱ्यांचे आणि तिकडे जयू तळता. तर मित्रांनो काय माहित आहे आमच्या जयूचा ना जन्म ना इकडे आत्तेकडे गोळात झालो. तर आम्ही कसे लहान इकडे येला ना सुट्टी पडली की आम्ही ना लहानपणी ना इकडेच जायचे जास्त आणि मामाकडे वगैरे आमचं तेवढं मजा नाही यायची. पण इकडे गोळात येला ना इकडे आत्तेकडे की ते सुट्टीचा दिवस आम्ही इकडे पूर्णपणे असायचे. तर मगाशी पावसाचा वातावरण होता आणि आता ऊन पडला. तर नाही म्हटलंच तर आता 10 वाजलेत. तर परत एकदा पावसानं सुरुवात केला ना तर आता काय माहिती आहे पावसाचे दिवस चालूच झाले आहेत. मे महिन्यात तर पूर्ण हुदुदू घेतला म्हणतो पावसानं धुमाकाळ होते पावसाची आणि आता काय शेतीच्या कामाक मित्रांनो चालू आहेत. तर मगाशी तुमका दाखवलंच होतं आहे आणि आता इकडे बघा गौराबाई आमची बसली इकडे पुरियो बनूक आणि नवरोबाई बसलो इकडे पुरियो तळूक. तर मित्रांना गौरी बाईच्या आणि त्याचबरोबर जेवून आमच्या तळला ना ते पुरी खाऊन बघूया आधी. बनवला नाहीत
एक नंबर झाले. तर मित्रांनो पावसाचा काय गणित काय समजतच नाही हा. तर मगाशी पाऊस पडला होतो आणि आता ऊन पडला ना परत. तर गावाकडल्या गलीनुसार आपण तर आत्तेकडे इकडे ना मित्रांनो काम चालू आहे. राहून दे हो. तर आमचे हे असत गावचे गवंडी कामगार. हकडले जात ना गोवळातले जात ना. तर इकडे युनिक तुळस बघतात मित्रांनो. तर किरकोळ असे ना मित्रांनो काही ना काही तुमकां तुळशी दिसतल्यो. तर जुन्या पद्धतीची त्याचबरोबर इकडे चाफ्याचं झाड बघा. तर अशी जुनी घरा बघितलं ना की आपल्या कोकणी रानमाणूस आपलं प्रसाद गावडेची आठवण येतं मित्रांनो. तर आता बरीचशी लोकांना मित्रांनो अशी घरं बांधूक लागलेत. पण ह्या मातीच्या ज्या घरात सुख आहे ना मित्रांनो, तर या अशा या स्लॅबच्या कॉन्क्रीटच्या घरात तेवढी मजा नसता. तर खरोखर हॅट्स ऑफ आपलं कोकणी रानमाणूस प्रसाद दादा. तर गावाकडे ना मध्ये बघू गेलास तर तुम्ही ना इकडे चिरे आपल्याकडे ना वापरले जातात. तर कातळात ना कोरतात ते चिरे आणि ते चिरे नाही मित्रांनो आपल्या ह्या घरकामासाठी वापरतात. तर हे आपले गावाकडले आपल्या गोळातले आत्याच्या इकडचे मित्रांनो गवंडी कामगार बघतात. आत्ते काय म्हणतो बरी आहे ना. तर इकडे आजी बसलेली आहे इकडे. वय वय बरी आहे वय ना आजी आहे. जयू अयोच जन्मलो ना. अयोच जन्मलो ना मग. तर इकडे आत्ते ना गौरीची इकडे ना वटी भरता. चहा तर तिकडनं पिऊन येईल वर ना. तर मित्रांनो आपण ना काय माहित आहे सत्याच्या मामाकडे येईल इकडे आहो. तर इकडे बघता सलादा लावलेली इकडे कावला घातलेली मित्रांनो. पहिले कसे माहितात आपली जी काय गुरा होती ना ती ह्याच्यात आतमध्ये म्हणजे कसं गोटो म्हणतात आपल्याकडे. तर तिकडे ही त्यांची राहण्याची सोय असायची. पण आता कसं आलं माहिती आहे गुरा कमी झाली आणि मशिनरी आता आज वाढलं त्याच्यामुळे हे गोटे ना मित्रांनो आता हे रिकामी तुमका दिसतात. तर मग तुमका लांबणा दाखवलं होतं. आतमध्ये हे बघा आता कसे माहित आहे गुरांची जागा आता ना मित्रांनो मशिनीने घेतला न्या. मशीन म्हणजे आता पॉवर टेलर वगैरे मित्रांनो हे वापरत असतात शेतीच्या कामात. पण जी काय मजा जी होती ना शेतीच्या कामात गुरांची ती काय वेगळीच. तर मित्रांनो हे आपल्या गोळातली असत नाही मांडाची जागा. जसं आपल्याकडे चौक कसं असतात असो इकडे बघतात. आणि त्या साईड का मंदिर असा आणि इकडे पंचायत. तर आपण अगोदर ना वरना मुक्त आत्याच्या तिकडनं जाऊन येऊया. तर फायनली आपल्याकडनं इकडे गोटो दिसलो आणि इकडे गाय आणि वासरू बघा छोटासा एक नंबर. तर मित्रांनो फायनली आता आपण इला इकडे वरती गड चढत मुक्ता आत्ता इकडे थोडंसं ना चढताना धाप लागलो. खय चालला तुम्ही. तर हे बघ इकडनं येता.
होय तुका सांगला की कोणी तर ही असं आमची मुक्त आत्ते आणि इकडे आमचे काका. तर आमच्या छान असतो आमच्या या मुक्त आत्तेचा आमचा राजवाडो असा. तर चला जुनी घरा बघितली ना का मित्रांनो माकांना मन प्रसन्न होता. तर मुक्त आत्तेन इकडे ना घरात इकडे लाकडा भरला ना पावसाळा आणि जेवण आमका करू जा परत. तर इकडे बघतात मुक्त आत्ते आणि काका. जेवण करते दवा ही. तर छान वाटतं असं ना जुन्या घरात मित्रांनो. तर आमच्या मुक्त आत्तेचो ह्यो मॉड्युलर किचन असा आमचं ह्यो. तर ह्या किचन का मित्रांनो म्हणजे जी काय मजा असताना म्हणजे जी जेवणाची स्वाद असताना तर ह्याच चुलीमधनं मित्रांनो येता. तर जुना आणि मस्तपैकी छान असा ना शेणान सारवलेला त्याच्यामुळे एक नंबर वाटता. आणि इकडे पाटचा नजारा बघूया परसव पाटचा. तर इकडे बघता असताना वरती ना कलबाचे बागी असत. एक नंबर वाटता. तर इकडे बघतास इकडे काय माहित आहे जुन्या घरांकडनं मित्रांनो ह्या आवर्जून असायचा पहिला आणि आता पण आपल्या ह्या दिसला. तर त्याच्यामुळे आपलं शूट करूया. ह्या कसा माहित आहे काय ना काय वस्तू आपण अडकून ठेवण्यासाठी ना ह्या लाकडाचा बनवलेला. आणखी जुना घर. तर आताशी मित्रांनो ही जुनी घरांना आता किरकोळ क्वचितच आपल्या काहीतरी दिसतली. आणि इकडे पोपट असा इकडे. तर आता आम्ही नाही लावू इकडे माळकर काकांकडे. तर मित्रांनो ह्या असा आपल्या गोवळ गावातील ना मित्रांनो श्री पावनाई देवीचा मंदिर. तर चला आतमध्ये आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. तर खरोखरच ना मित्रांनो आकडनं जा काय सुकून ना आलो एक नंबर वाटला. तर या साईड का बघतास श्री पावनाई देवीचं मंदिर या साईड का आणि त्याचबरोबर त्या साईड का श्री रामेश्वराचं मंदिर असा. त्याचबरोबर श्री लक्ष्मण नारायणाचा. तर अशी मित्रांनो इकडे दोन मोठी मंदिरं दिसतात आतमध्ये आणि आतमध्ये पण एक छोटासा लक्ष्मीनारायणाचा मंदिर असा. तर इकडे दोन्ही पण मित्रांनो हे जे मंदिरं बघतात ना ती पूर्णपणे कौलारू असतात. आणि आपल्या कोकणात ना बघू गेल्यास तर मोस्टली मंदिरं ही तुमका लाकडामध्ये आणि कौलारूमध्ये तुमका दिसतली. तर चला. तर मित्रांनो श्री पावनादेवी मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलास ना की तुमका इकडे समोरच ना इकडे दोन दीपस्तंभ त्याचबरोबर इकडे या साईड का एक दीपस्तंभ आणि इकडे तुळशी वृंदावन तुमका दिसतला. तर चला आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया.
तर मित्रांनो आता आपण असा गोवळ गावातील ना श्री पावनाई देवीच्या मंदिरात आणि इकडे मूर्ती बघा किती छान आहे या आपल्या आई पावनाई देवीची। तर दादा ही मूर्ती काळ्या पाषाणातच आहे ना? तर बघता छान अशी ना मूर्ती आणि देखणी मूर्ती असा आणि त्याचबरोबर इकडे 12 इकडे तुमच्याकडे खामकाठी दिसता इकडे। त्याचबरोबर त्याचबरोबर या साठका इकडे पालखी आणि आपल्या कोकणातल्या गावी तुम्ही कोकणात काहीतरी गेलात तुम्ही आणि काय माहिती आहे कोकणातली जी मंदिरे आहेत ना ती छान आणि सुरेखच असतात। त्याचबरोबर कौलारू असतात मेन म्हणजे। तर इकडे बघतास पूर्णपणे हा जा मंदिर आहे ना तर कौलारू असा। त्याचबरोबर लाकडी या कोरी कामात कोरलेला आपला हे तुमका मंदिर दिसतं। कुठली? तर मित्रांनो ही जी बघतास ना तुम्ही तर ही चालू सत्ता असा आणि ही पूर्वी ना। तर इकडे बघतात तर इकडे पूर्व सत्ता। तर मंदिर बघू गेला तर बराचसा मोठा मित्रांनो। तर हे तर इकडे बघतास लक्ष्मी नारायणचा पण मित्रांनो छान असा ना छोटीशी तुम्ही इकडे मूर्ती बघतास मंदिर असा इकडे छान असा। त्याचबरोबर आणि इकडे रामेश्वराचा। तर बऱ्यापैकी ना मित्रांनो प्रशस्त असा ना मंदिर असा या आणि इकडे ढोलपथक पण बघतास फेमस मित्रांनो गोवळातला ढोलपथक पण हा। तर बरेचसे व्हिडिओ आहेत ढोलपथकाचे या आणि इकडे बघतास श्री रामेश्वराचा मित्रांनो। तर आतमध्ये काय बघ दिलेलं इकडे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करू नका आणि मी पण प्रत्येक म्हणजे घराच्या बाहेर पडल्यानंतर तुमका मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असते की काय माहीत आहे की तुम्ही घराच्या बाहेर पडलास ना तर त्या सूचनांचा तुम्ही थोडंसं पालन करा आणि मंदिरामध्ये तुम्ही येलास तर प्लीज कृपा करून ना कचरो वगैरे करू नका। तर मित्रांनो इकडे बघतास येऊ ना पुरातन शिवकालीन मित्रांनो पेटारा इकडे तुम्ही इकडे बघतास किती मोठा असा तो। थांबा इला आणि हे पण देवच आहेत ना ते। तर मित्रांनो भगवान रामेश्वर बरोबर ना इकडे छोटे छोटे इकडे देवदेवतांच्या इकडे तुमका हे देवस्थानं दिसतात आणि या साईड का भगवान नंदी। तर इकडे भिंतीवर बघताच बऱ्याचशा ना मित्रांनो देणगीदारांची पण नावं असतात। तर आपण प्रत्येक काय देणगीदारांची नावं दाखवीत नाही राहणार आहे। तर मित्रांनो आताच आपण ना आपल्या आत्तेकडल्या ना गोवळ गावातील ना प्रसिद्ध असं आपण पावनाई देवीच्या मंदिरात ना आपण इलाव दर्शन घेऊ। तर छान मंदिर होता बघितलं तुम्ही थोडक्यात दाखवला। तर चला थोडासा फ्रेश वगैरे होऊया। तर मित्रांनो आपण आत्तेकडे लावतो गोवळात आणि दिन्यादान आमचं पाहुणचार बघा काय केल्यानंतर कारण काय माहीत आहे वैनी करण्यासारखा नव्हता म्हणून दिन्यादान आज सगळं जेवण केला आणि त्यांना मदत काय माहीत आहे इकडे गौराबाईन आणि जैन मदत केला होती। तर आजच्या आपल्या ह्या जेवणात काय काय तुमका दाखवत आहे। तर इकडे बघता छान अशा ना ओल्या काजूची भाजी, त्याचबरोबर इकडे
बटाट्याची इकडे भजिया म्हणजे कापा, गोडी डाळ, पुरियो, भात आणि श्रीखंड आणि त्याचबरोबर इकडे सलाड हा कांदा टोमॅटोचा. तर इकडे गौराबाई, त्याचबरोबर इकडे दादा, आत्ते, तिकडे काका होत आणि इकडे जयू आणि वहिनी वरती जेव बसली आहे. तर चला आता वेळ न घालवताना पटापट जेवून घेऊया, कारण भूक पण एवढी लागली आहे ना. तर चला. तर मित्रांनो आताच ना जेवण झालं आहे आणि जेवण ना एक नंबर होता. ताटात तुम्ही बघितलंच असाल. तर जेवण आजचा कोणी केला माहीत, आता दिन्यादान केला आणि ते एका मदत गौरी यांनी जेवण केला. तर काय माहीत आहे मित्रांनो, जेवण खूपच छान होता आणि आता जेवण ना जास्त झाल्यामुळे ना थोडीशी ना बोललो वामकुक्षी घेऊया. तर चला आईल. तर मित्रांनो अर्धा तास ना थोडंसं वामकुक्षी घेतलं आहे आणि आता फ्रेश वगैरे होऊन ना बोललो आत्तेंना चाय आणला. तर चाय पिऊन मग आपण बोललो आता निरोप घेऊया, म्हणजे आता आपण निघूया आपल्या परतीच्या प्रवासात घरी जाऊ. तर मित्रांनो मगाशी एवढं पाऊस पडत होतो ना, आता हिंबार बघा की त्या ऊन तापूक लागला. आणि इकडे मित्रांनो ही भात शेती वगैरे मित्रांनो इकडे होता, भात शेतीच होता ना इकडे, बाकी कडधान नाही ना. तर इकडे भात शेती होता इकडे वरती. तर आपण आता इलाव काय माहीत आहे, गोवळ गावातील ना इकडे बोधवाडीत. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह तिकडे बघताच तुम्ही. तर आपण ना एका ठिकाणी आता चालला, तर पुढे गेल्यावर तुमका मी सांगते काय जाता होता. तर आपण आता ना गोवळवाडीतल्या इकडे बोधवाडीत इलाव आणि या समोर घर बघताच ना मित्रांनो. तर ह्या घर कोणाचा असं माहीत आहे, तर इंडियन आयडॉल सिंगर आपला, त्याचबरोबर मित्रांनो बिग बॉस मराठीमध्ये सहभागी असलेला आपलो आवडतो मित्रांनो अभिजित सावंत. तर इकडे घर बघताच तुम्ही त्याचा. तर मित्रांनो काय माहीत आहे, आपण खाली गेला असता, पण काय माहीत आहे इकडे बघताच दरवाजा बंद असा. तर ठीक असा, तरी पण आपण बोलू तुमका दाखवूया आपल्या जवळच्याच गावामध्ये ना एवढे मोठे आर्टिस्ट लोक राहतात. तर चला आता जाऊयात आपण घरी. मित्रांनो रतांबीन बघा किती धरली ती. आणि काय झालं माहीत आहे, अवकाळी पाऊस पडलो ना, तर त्याच्यामुळे ना रतांबीन ना म्हणजे रतांबे जे आहेत फळा ती पूर्णपणे खराब झाली आहेत. तर खाली बघा किती पडले आहेत ते. तर मित्रांनो आताच आपण ना आपलो इंडियन आयडॉल फेम, त्याचबरोबर बिग बॉस मराठीमधला ना सहभागी असलेलो आपलो सगळ्यांचा आवडतो अभिजित सावंत यांचं आता आपण घर बघितला. आणि घर कसा बंद असल्यामुळे आपण आतमध्ये गेलो नाही, तर थोडीशी आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली असती. तर इकडे जर गावात कार्यक्रम वगैरे असलो ना, तर ते मित्रांनो येतात, सहभागी होतात कार्यक्रमात गावाकडल्या. तर असो. आणि हो गाव बघितलंच ना मित्रांनो, पूर्णपणे इकडे आता ना काजूची लागवड वगैरे जास्त प्रमाणात केली जातात, त्याचबरोबर आंब्याची म्हणजे आंब्याची कलमा वगैरे. तर खरोखरच बघू गेलास ना गाव छान असा. तर थोडक्यात मी तुमका दाखवलं आहे ब्लॉग मार्फत. तर चला मित्रांनो आता आपण ना आत्तेकडनं ना निरोप घेत आहोत आणि आता आपण घरी चालला. तर दादा येतात तिट्यापर्यंत सोडूक, नंतर मग आपलो लाल परळीचाच आपला प्रवास असणारा. तर मित्रांनो आपण आता ना गोवळ तिट्यार असा आणि इकडे बघतात सगळी ना झाडा काजूची दिसतात, आपल्या काजूची लागवड केलेली असा.